नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक नवीन गुड ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. NICL असिस्टंटच्या 500 पदासाठीच्या जागा वॅकन्सीज या निघालेल्या आहे. NICL नेमकं काय आहे, या जागांची डिटेल माहिती काय आहे, कोणत्या कोणत्या पदासाठी आपण अप्लाय करू शकतो, पात्रता नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीची आपली तयारीची रणनीती असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आता आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, समजा या ठिकाणी NICL असिस्टंटसाठी नेमकं पद जे नेमकं कोणतं असतं, नेमकं काय काय याच्यामध्ये असतं, सगळंच्या सगळं आज आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ नेमकं काय पद कोणते कोणते आहेत. वॅकन्सीज साधारण जर आपण बघितलं, क्लरिकल पदाच्या वॅकन्सीज असतात. 500 प्लस वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे. साधारण बेसिक सॅलरी म्हटलं तर 36,290 एवढी सॅलरी असते. आणि इन हँड जर मेट्रो सिटीज आपण कन्सिडर केल्या तर 40-45 हजाराच्या रेंजमध्ये ही जाते. मेट्रो सिटीज म्हणजे अशा सिटीज की ज्या ठिकाणी लाईक मुंबई असेल, बँगलोर असेल, त्या ठिकाणी आपल्याला याच्या हाऊस रेंट अलाउन्स जो आहे तो खूप जास्तीचा मिळतो. सोबत दुसरं अर्जाची प्रक्रिया 18 जुलै ते 7 ऑगस्ट या पद्धतीने ऑनलाईन अप्लाय आपण करू शकतो. जे लोक 18 जुलै पासून, जे लोक ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, त्याची पात्रता आहे, ते लोक 18 जुलै पासून तर 7 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकतात. वेबसाईट national-insurance.nic.co.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरनं तुम्ही अप्लाय करू शकता. तयारीचे वेळापत्रक नेमकं काय काय आहे, तुमच्याकडे साधारण वेळ किती आहे, सगळं जाणून घेऊ. 18 तारखेला फॉर्म सुरू होत आहेत. फेज 1 प्रिलिम असणार आहे साधारण 27 ऑगस्टला. साधारण आपल्याला 1 महिना भेटतोय, 1 महिना. ठीक आहे, प्री एक्झाम साठी. त्याच्यानंतर 7 ऑगस्ट लास्ट डेट आहे आणि तिथून पुढे आपल्याला साधारण जे आहे तर फक्त 20 दिवस मिळतात. आणि म्हणून पुढे जो आहे तो कालावधी खूप कमी आहे. म्हणून आत्तापासूनच तयारीला लागा, फॉर्म भरून टाका. पुढे प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये तब्बल 2 महिन्यांचा कालावधी आहे. मेन्सची तयारी करण्यासाठी आपल्याला 2 महिने साधारण भरपूर वेळ होतो. कारण ऑगस्ट ते 30 ऑक्टोबर फेज 2 मेन्स, 30 ऑक्टोबरला फेज 2 ची एक्झाम आहे. मग ह्या टाईप मध्ये मी जर म्हटलं, समजा भलेही आपल्याला मेन्सच्या हिशोबाने तयारी झालेली नसेल, पण फक्त प्रीची जरी तयारी झालेली आहे, तर अशा केसमध्ये आपण अप्लाय करायला हरकत नाही. कारण त्या बेसवरती अप्लाय करू शकतो आणि पुढे गेल्यानंतर मेन्स तर आपले आहेच आहे. पुढे शैक्षणिक पात्रता नेमकी काय असते आणि अर्ज कोण भरू शकतो, पात्रता नेमक्या काय काय. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तुम्ही ग्रॅज्युएट असणं कंपल्सरी, कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे. पर्सेंटेजची कोणतीही अट नाही, कोणतंच पर्सेंटेजची अट नाही आहे. एवढेच पाहिजे किंवा तेवढेच पाहिजे, साधारण तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर कट ऑफची तारीख 1 जुलै 2026 पर्यंत पदवीचा निकाल तुमच्या हातामध्ये आलेला असायला पाहिजे. कोणतीही युनिव्हर्सिटी असेल किंवा त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती आलेला पाहिजे रिझल्ट. मग 1 जुलैच्या अगोदर, म्हणजे सर माझी YCM आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालेलं आहे, मग मी अप्लाय करू शकतो का, करू शकता, काहीच हरकत नाही. मधून झालेला असेल, ज्या पण रजिस्टर्ड अफिलिएटेड युनिव्हर्सिटीज आहे, ओपन युनिव्हर्सिटीज सुद्धा, त्या या ठिकाणी आपल्याला चालतात. त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा चालतं, अप्लाय करू शकता. वयोमर्यादा, दुसरी अट वयोमर्यादेची साधारण किमान वर्ष 21 वर्ष, कमीत कमी 21 पाहिजे. आणि कमाल मॅक्झिमम एज जे ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी, जनरल कॅटेगरीसाठी साधारण 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आपल्याला माहिती असेल क्लर्कसाठी जनरली IBPS असेल किंवा बाकीच्या एक्झामसाठी 27 वर्षाची लिमिट असते, त्याच्यावरती आपल्याला अप्लाय करता येत नाही. पण अशा लोकांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यांचं एज 27 ते 30 या रेंजमध्ये आहे. असे लोक ह्या पोस्टसाठी इलिजिबल पण आहेत आणि अप्लाय करू शकता. तुम्ही बऱ्याच वर्षापासून प्रिपरेशन करताय, तुमच्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगल्या पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. यानंतर मी म्हणलं, समजा वयोमर्यादेत रिलॅक्सेशन आहे. ज्यांचं ज्यांचं ओबीसी आहे, नॉन क्रिमिलियर वाले, त्यांना 3 वर्ष अजून जास्त आहे, म्हणजे 33व्या वर्षापर्यंत. SC आणि ST असेल तर 5 वर्ष अजून आहे, म्हणजे 35 वर्षापर्यंत साधारण. आणि PWD साठी साधारण 10 वर्ष, म्हणजे 40व्या वर्षापर्यंत असेल तरी पण अप्लाय करू शकता. वयोमर्यादेत सूट मिळवण्यासाठी जातीचं सवलतीचं प्रमाणपत्र असेल किंवा जे पण ओबीसीचं सेंट्रल ओबीसी असेल. त्यानंतर मी म्हणलं, समजा रिजनल लँग्वेज टेस्ट ज्यावेळी मूळ स्वरूपात, ज्यावेळेस लँग्वेज टेस्ट असणार आहे, 3 फेज मध्ये एक्झाम आहे.
पहिला फेज आहे त्यामध्ये प्री असेल, पूर्व परीक्षा, नंतर असेल मेन्स, त्याच्यानंतर असेल लँग्वेज टेस्ट. लँग्वेज टेस्टच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, अब चलते आगे. पुढे आलो, फेज 3 आहे लँग्वेज टेस्टचा. 3 टप्पे, पहिला प्री, नंतर मेन्स, नंतर तिसरा लँग्वेज टेस्ट. आता ही लँग्वेज टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू असतो का? मुळीच नाही. लँग्वेज टेस्ट म्हणजे ही सुद्धा टेस्ट असते, प्री मेन्स सारखीच असते. त्या माध्यमातून काय केलं जातं, तुम्हाला ज्या रिजन मध्ये तुम्ही जाताय, म्हणजे समजा तुम्ही मुंबई रिजन, मराठी भाषेचं मुंबई रिजन असेल तर मग तुम्हाला मराठी भाषा जी आहे ती येणं कंपल्सरी आहे. आणि मग त्याची टेस्ट तुमची घेतली जाते. त्यामध्ये पॅसेजेस वगैरे असतात. तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. या टाईपमध्ये एक टेस्ट बनते. आता ही टेस्ट क्वालिफाईंग नेचरची असते, इंटरव्ह्यू नाहीये. क्वालिफाईंग नेचरची जरी असली तरी पण जर ह्या टेस्टमध्ये तुम्ही फेल झालात तर तुमचं फायनल सिलेक्शन होत नाही. मग जर मी म्हणलं समजा मेन्स हा तुमचा महत्वाचा टप्पा, सोबत सोबत ही फेज 3 वाली जी आहे ही पण महत्वाची. अंतिम निवड यादी केवळ मेन्स परीक्षा आणि लँग्वेज टेस्टच्या यशावर आधारित असते. प्री फक्त क्वालिफाईंग नेचरचे असते. प्री एक्झाम तुम्हाला फक्त क्वालिफाय करायची आहे, पण ह्या 2 मात्र तुम्हाला मेरिट नुसार काढायचं आहे. ठीक आहे. इंग्लिश, मग आता प्री एक्झाम जी असते त्या प्री एक्झाम मध्ये नेमकं काय काय विचारलं जातं, कशा पद्धतीने विचारलं जातं. सगळ्यात पहिला टप्पा असतो इंग्लिश लँग्वेजचा. इंग्लिश लँग्वेज मध्ये काय विचारलं जातं? इंग्लिश लँग्वेज मध्ये 30 क्वेश्चन्स असतात, 30 मार्क्ससाठी, आणि 20 मिनिट्सचा टाइम या ठिकाणी आपल्याला मिळतो. जसं IBPS असतं सेम तसंच. 30 मार्कांसाठी इंग्लिश आहे. रिझनिंग 35 मार्कांसाठी 35 प्रश्न विचारले जातील आणि 20 मिनिटांचा कालावधी असेल. क्वांट्स म्हणजेच मॅथमॅटिक्स याच्या बाबतीत पण सेम असणार. 35 प्रश्न, 35 मार्क्स आणि 20 मिनिटांचा वेळ याच्यासाठी आपल्याला भेटणार आहे. यानंतर 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटांचा वेळ असेल आणि सेक्शनल टायमिंग लागू आहे. त्यामुळं प्रत्येक विषयाला तुम्हाला जो ठरलेला टाइम आहे 20 मिनिटं तर 20 मिनिटाला भेटतील. पण सेक्शनल टायमिंग आहे, सेक्शनल कट ऑफ सुद्धा याच्यामध्ये आहेत. त्याबद्दल पण पुढे आहे. मग आता मी जर म्हणलं समजा मेन्स मध्ये नेमकं काय असतं, खरी एक्झाम जी आहे ती इथं असते मेन्स एक्झामला. त्याच्यासाठी आपल्याला 2 महिन्यांचा अजून एक्स्ट्रा वेळ भेटतोय. सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन, 40 मार्क्स. त्यानंतर 30 मिनिटाचा वेळ. न्यूमेरिकल अबिलिटी मॅथ्स ज्याला म्हणतो आपण, 40 क्वेश्चन्स, 40 मार्क्स आणि सोबत 30 मिनिट्सचा वेळ असतो. जनरल अवेअरनेस GA 40 प्रश्न, 40 गुण आणि 15 मिनिटांचा वेळ आहे फक्त. तर हा एक महत्वाचा बदल या ठिकाणी आहे. आणि सोबत तसंच कम्प्युटर नॉलेजसाठी सुद्धा 40 प्रश्न, 40 मार्क्स आणि 15 मिनिटांचा वेळ. कम्प्युटरला कमी वेळ आहे, GA ला कमी वेळ आहे, आणि इंग्लिशला सुद्धा या ठिकाणी आपण म्हटलं तर 30 मिनिट्स, 30 मिनिट्स आणि 30 मिनिट्स. म्हणजे साधारण जर मी म्हटलं 15-15 मिनिटांचं कम्प्युटर आणि GA आणि 30 मिनिटांसाठी इंग्लिश, हे 3 असे सब्जेक्ट आहे की आपल्याला स्कोअर करण्यासाठी खूप जास्त महत्वाचे ठरतील. ठीक आहे. स्ट्रॅटेजिक इन्साइट काय असलं पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल 200 प्रश्न असतील, 200 मार्कांसाठी असतील आणि साधारण 2 तास असतील. बँकिंगची तयारी करणारे जनरली आपण जर बघितलं तर कम्प्युटर अवेअरनेसकडे, नॉलेजकडे दुर्लक्ष करतात. तर हा एक महत्वाचा घटक या ठिकाणी आहे. म्हणून याला सुद्धा वेळ द्या. मॅक्झिमम लोक जिथं कमी पडणार तिथं तुम्ही वेळ द्या आणि याच्यातून तुमचा स्कोअर जो आहे तो बाकीच्यांपेक्षा स्वतः वाढवण्यासाठी मदत तुम्हाला याच्यातून होईल. पुढे फेज 3 सगळ्यात महत्वाचा, रिजनल लँग्वेज टेस्ट. याचा धोका नेमका काय असतो बघा. सगळ्यात महत्वाचं आहे, ही परीक्षा क्वालिफाईंग नेचरची असली तरी पण निर्णायक असते. डिसिजन मेकिंग जी आहे ती फक्त याच टेस्ट वरती होते. रूल ऑफ थंब, तुम्हाला ज्या राज्याची स्थानिक भाषा अस्खलितपणे वाचता, लिहिता आणि बोलता येते केवळ त्याच राज्यातून अर्ज करा. बऱ्याच जणांचं असतं की नाही, मी आता एक काम करतो, ह्या ठिकाणी या राज्यामध्ये खूप जास्तीच्या जागा आल्या मग तिकडनं अप्लाय करतो. अशी चूक करू नका. तुम्हाला जी लँग्वेज प्रॉपरली येते त्याच भाषेतनं, त्याच ठिकाणावरनं, जसं की आपण मराठी भाषा आपल्याला येते तर मराठीतनं अप्लाय करा. मुंबई असेल या रिजन मध्ये अप्लाय करा जिथं मराठी भाषा लागते. जर मी म्हणलं समजा तुम्हाला गुजराती भाषा येते मग गुजरातमधनं अप्लाय करा. ठीक आहे. सो या पद्धतीने दुसऱ्या राज्यातील जास्त जागा पाहून अर्ज करण्याची चूक अजिबात करू नका. मेन्स मध्ये कितीही चांगले मार्क मिळवले तर लँग्वेज टेस्ट मध्ये नापास झाले तर तुम्ही डायरेक्ट बाहेर येऊन जाता. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी हा अनुभव घेतलेला असेल, त्यामुळं ज्यांनी अनुभव घेतलाय RRBच्या केसमध्ये सुद्धा त्या लोकांना हे लक्षात येईल नेमकं काय म्हणतोय. प्रिलिम्स टार्गेट करा पहिले, सुरक्षित स्कोर किती असावा. मग प्रिलिम्स जर आपलं पहिलं टार्गेट आहे तर कमीत कमी 90+ अटेम्प्ट आपले असले पाहिजे आणि 100% अचूकतेसह.
म्हणजे 100% अॅक्युरेसी आणि 90+ अटेम्प्ट आहे, तर तुमचं सिलेक्शन जास्त याच्यामध्ये चान्सेस बनतात. पेपरची डिफिकल्टी लेवल कशी असते? आरबीआय असिस्टंटच्या धर्तीवरती असते किंवा आरआरबी क्लर्क जो असतो त्या बेसवरती एक्झाम असते, म्हणजे थोडंसं इझी इझी लेवल असते, खूप जास्त अवघड नसतो. पेपर सोपा असल्यामुळं 80+ कट ऑफ जातो. मग केवळ वाचनावर विसंबून राहू नका. तुमची खरी चाचणी स्पीडवरती बेस आहे आणि अॅक्युरेसीवरती आहे. म्हणून मॅक्झिमम फोकस आपला स्पीड आणि अॅक्युरेसीवरती असला पाहिजे. ठीक आहे. मेन्सची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? मेन्सची स्ट्रॅटेजी. मेन्समध्ये 140+ अटेम्प्ट कसे गाठायचे? पहिलं 120 ते 130 गुण आपल्याला याच्यातून मिळाले पाहिजे एवढं टार्गेट ठेवा. रिझनिंग प्लस मॅथ्स या 80 गुणांपैकी 60 गुण मिळवायचे ध्येय ठेवा. क्लर्क लेवलचा असल्याने हे पॉसिबल आहे. रिझनिंग मॅथ्स 80 पैकी 60. इकडं मी म्हटलं समजा याच्यामध्ये 30 अटेम्प्ट इंग्लिशला, कम्प्युटर नॉलेजचे 25+ अटेम्प्ट अप्रॉक्सिमेट आणि जीएचे 20 टू 22 प्लस असे अटेम्प्ट असणे आपल्याला गरजेचे आहे. जर मी म्हटलं समजा ओव्हरऑल जर आपण कन्सिडर करायचं असेल तर ह्या 3 सब्जेक्ट वरती 1, 2, 3 याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स जे असतील, बाकीचे लोक इकडे दुर्लक्ष करता, इकडे तुम्हाला थोडासा जास्त फोकस ठेवून तुमचा स्कोअर वाढवता येईल याबद्दल काळजी करा. ठीक आहे. मेन्स एक्झाम मध्ये रिझनिंग आणि मॅथ्स मान्य आहे, 60+ अटेम्प्ट करायचे. पण कधी कधी काय होतं की हे थोडंसं अवघड जर आलं, दोघांपैकी एक अवघड येतो, तर अवघड आला तिकडे कव्हर करण्यासाठी म्हणून ह्या 3 सब्जेक्टचा सहारा आपल्याला घ्या. मग आता निर्णायक मॅट्रिक्स फायनली जर आपण म्हटलं हा फॉर्म नक्की कुणी भरला पाहिजे? अशा लोकांनी फॉर्म भरा जी लोक आयबीपीएस पीओची तयारी करताय, बऱ्याच दिवसांपासून एकदम प्रॉपरली तयारी करताय, अशा लोकांनी असिस्टंट लेवलचा जो काही पेपर आहे हा तुमच्यासाठी बॅकअप प्लॅन असू शकतो. जर चुकून उकून आयबीपीएस पीओ मध्ये सिलेक्ट नाहीच झालो तर बॅकअप प्लॅन म्हणून हा चांगला ऑप्शन आहे. इन्शुरन्स मध्ये काम तेवढं काही जास्त नसतं त्या पद्धतीने. दुसरं प्रिलिम्स मास्टर पण मेन्स मध्ये कच्चे आहे. प्री मध्ये एकदम भारी आहे पण मेन्स मध्ये एकदम वीक आहे. अशा लोकांनी आवर्जून अप्लाय करा. कारण काय? साठी वेळ मिळतोय अजून. ज्यांची प्रिलिम्सची तयारी चांगली आहे, मेन्सची नाही. येथे मेन्स 30 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे तयारीसाठी पूर्ण पुन्हा 2 महिन्याचा वेळ आपल्याला भेटेल. ज्यांची वयाची 28 वर्ष ओलांडलेले असे उमेदवार ज्यांचे आयबीपीएस क्लर्क मध्ये त्यांना अप्लाय करता येत नाही, बाय चॉईस त्यांना जायचं होतं की बाबा कोणती का होईना नोकरी भेटली पाहिजे, परंतु झालं असं की या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांचं एज संपून गेलंय, मग अशा वेळेस त्यांना नाईलाजास्तव जर तयारी करावं लागत असेल, अशा लोकांनी सुद्धा याला अप्लाय करा. प्रॅक्टिकल लेवलची जागा आहे आणि पेपर इझी असणार आहे, चान्सेस चांगले असतील. तो ही सगळी माहिती होती NICL असिस्टंट बद्दल. सोबतच इंग्लिशच्या बाबतीत जर मी म्हटलं, पर्टिक्युलर इंग्लिशची तयारी कशी करायची आहे, इन्शुरन्सच्या NICL असिस्टंटच्या हिशोबाने नेमकी तयारी कशी करायची आहे, काय काय नेमकी गोष्टी असल्या पाहिजे, या सगळ्यांबद्दल पूर्ण डिटेल माहितीचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येईल आणि नेमकं काय आपण यामधनं प्लॅन करतोय ते सुद्धा मला सांगेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.